पण इथे ती मात्र जागीच स्तब्ध झाली होती. माझा आवाज ऐकण्यासाठी कॉल केला होता. ओ गॉड, खरंच? तिच्या हातातला फोन पण थरथरत होता, इतकं शिवरिंग होत होतं तिला. इतकी ती शहारली होती फक्त त्याच्या शब्दांनी. तो जवळ नसला तरी त्याचे शब्द मात्र जीव घेत होते तिचा. पण कितीही वाटत असलं तरी ते मृगजळ आहे, आपल्या हाती काहीच लागणार नाही माहीत होतं तिला. म्हणून सगळे विचार झटकले आणि झोपी गेली ती. इथे आदित्य मात्र उद्याचा विचार करत होता. बाकीच्या आज ज्या गोष्टी घडल्या, जे त्याने पाहिलं, जे ऐकलं, ते सगळं बाजूला ठेवून उद्या सगळ्यात आधी त्याला त्याच्या फिलिंग्स तिच्यासमोर एक्सप्रेस करायच्या होत्या. वेळ निघून जायच्या आधी तिला मनातलं सांगायचं होतं. त्याच एक्साइटमेंटमध्ये त्याला कधी झोप लागली त्याला देखील कळलं नाही. आता पुढे. आज आदित्य खूपच खुश होता. तो सकाळी लवकरच उठला. त्याचं वर्कआउट्स करून घेऊन तयार होऊन तो खाली आला. हे गुड मॉर्निंग आज्जू. डायनिंग टेबलवर बसत त्याने आजीला ग्रीट केलं. गुड मॉर्निंग. पण आज काय स्पेशल आहे का? माझा पनीर टिक्का इतका खुश दिसतोय, आजींनी विचारलं. तसं समज हवं तर. पण हो, आज मी खूप खुश आहे, एवढं नक्की. तो हसतच बोलला आणि त्याचा नाश्ता करू लागला. त्यावर आजी पण हसल्या. इतक्यात युविका स्टेअरकेसवरून उतरून येताना त्याला दिसली. त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि पुन्हा त्याचा नाश्ता करू लागला. इथे युविका पण त्याला बघत बघतच खाली येत होती. पण ती जशी डायनिंग टेबलवर बसली, आधी उठला. आज्जू, माझं झालंय, मी निघतो, बाय. बाय मॉम, तो बोलला आणि तिथून उठून पण गेला. पण त्याने तिला मात्र पाहिलंच नाही, म्हणजे असं तिला भासवलं. ती मात्र तो जाईपर्यंत त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला थोडं खटकलं की ती इतकं त्याच्याकडे पाहत असतानाही तो मात्र तिला इग्नोर करून निघून गेला होता. आदित्य गाडीत बसला आणि ऑफिससाठी निघाला. त्याने कोणाला तरी फोन केला आणि काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि हसतच फोन कट केला. तो आता ऑफिसमध्ये पोहोचला होता. तोच त्याचा फोन वाजला. रियांश कॉलिंग येत होतं. त्याचा नंबर बघूनच त्याने डोक्याला हात मारला, कारण काल त्याला भेटायचं ठरवलं होतं आणि तो गेला नव्हता. त्याचे 5 मिस कॉल्स पण होते काल, पण तो स्वतःच इतका डिस्टर्ब झाला होता म्हणून त्याने त्याचा पण कॉल घेतला नव्हता. पण आत्ता मात्र आपल्याला नक्कीच फोनमध्ये शिरून हा मुलगा मारेल हे माहीत होतं त्याला. म्हणून फोन उचलू की नको असा विचार करतच शेवटी त्याने फोन रिसीव केला त्याचा. हॅलो, एक लड़की क्या मिली भाई, तू तो दोस्त को भूल गया? बस इतनी ही अपनी दोस्ती थी क्या? आता माझं ऐक, हे विसरून जा की कोणी रियांश तुझा मित्र होता. तुझी आणि माझी दोस्ती खतम. गुड बाय मिस्टर आदित्य इनामदार. रियांश रागारागाने बोलला आणि तो फोन कट करणारच होता की समोरून त्याला आधीचा आवाज आला. आय एम रिअली व्हेरी सॉरी ब्रो, आधी बोलला. बास, सॉरी बोलून काही नाही होत, तुझं नेहमीचं आहे हे. पण आत्ता मी नाही मानणार. तुझं जुळवून द्यायला मी तुला इतकी हेल्प केली आणि आता जेव्हा मला गरज होती तू सरळ सरळ मला इग्नोर केलंस. मी तुला अजिबात माफ करणार नाही. तू ठेव फोन आणि बोलू नको माझ्याशी. रियांश अजूनही रागातच होता. रियांश, ऐकून तरी घे माझं. अरे काल खरंच खूप काही घडून गेलं. मी स्वतः खूप डिस्टर्ब होतो म्हणून तुझा कॉल नाही घेतला. भेटल्यावर तुला सगळं सांगीन, पण आता प्लीज राग सोडून दे ना, आधी बोलला. बरं ठीक आहे, तुझा असंच काही प्रॉब्लेम असेल तर, पण अजून माझा राग आहे, ओके, रियांश बोलला. त्यावर आधी हसला. थँक्स डिअर, आधी बोलला. आधी ऐक ना, ती मुलगी सापडली, रियांश खूपच एक्सायटेड होत बोलला. आधीला मात्र हसायलाच आलं त्याचं. आत्ताच तो इतका चिडलेला त्याच्यावर आणि आता लगेच लहान मुलासारखं एक्साईट होऊन बोलू लागला होता. कोणती मुलगी रे? आधी मुद्दाम त्याला चिडवत बोलला. आधी, रियांशचा चिडलेला आवाज आला तसा आधी खळखळून हसला. ओके सॉरी. बरं सांग, कुठे भेटली ती मुलगी आणि तू भेटलास का तिला? आधीने विचारलं. आधी, हमने ढूंढा उसे गली गली, वो मेरी ऑफिस में मिली, असं म्हणत त्याने त्याला 2 दिवसात जे घडलं ते सगळं सांगितलं. म्हणजे खरंच ती मुलगी रियांशच्याच ऑफिसमध्ये जॉब करते? आधी पण हे सर्व ऐकून थक्क झालेला, पण तो खुश होता रियांशसाठी. जेव्हापासून डॉलीने त्याला डिच्चू दिला होता तेव्हापासून तो अपसेट होता.
पण आत्ता त्याच्या बोलण्यावरून तरी आधीला तो खुश वाटत होता. आय एम सो मच हॅपी फॉर यू रियांश. आधी त्याला बोलला तसा रियांश पण हसला. मग कधी भेटवतोस तू मला तुझ्या परिणितीला? आधीने विचारलं. ए बाबा, अजून कशात काही नाही आहे, पण तू उगाच फाटक्यात पाय नको घालूस, ओके? आधी आमची चांगली फ्रेंडशिप होऊ दे, मग बघू, रियांश बोलला. तसं आधीला हसूच आलं, कारण नॉन महाराष्ट्रीयन असूनही रियांश असंच काहीतरी मध्ये मध्ये मराठीतल्या म्हणी घालून बोलायचा. त्याचं अप्रूप वाटायचं त्याला. पण असो, आधीपासूनच मुंबईतच राहिलेला तो, म्हणून त्याला चांगलं मराठी येत होतं. आधी ते सगळं जाऊ दे, पण तुझं सांग ना, तू केलंस का प्रपोज युविकाला? रियांशने विचारलं. नाही अजून, पण आज करणार आहे, आधी एक सुस्कारा टाकत बोलला. ओ वाव, माझी काय हेल्प हवी आहे का? रियांशने विचारलं. नाही नको, हे सगळं मी माझ्या परीने करणार आहे. आय वॉन्ट टू सी हॅपीनेस ऑन हर फेस. मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. तशी मी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. आदित्य खुश होत बोलला. ठीक है बालक, आपकी सभी मनोकामना पूरी हो जाए. रियांश नाटकी स्वरात बोलला तशी आदित्यच्या चेहऱ्यावर पण एक स्माईल आली. इथे युविका ऑफिसमध्ये पोहोचली होती. तिच्या मनात कालचे त्याचे शब्द गुंजत होते. चष्मीस, तुझा आवाज ऐकायचा होता म्हणून कॉल केला होता मी. ते आठवून पुन्हा तिच्या शरीरावरची लहू ताट झालेली. पण स्वतःला सावरून ती तिचं काम करू लागली. थोड्या वेळाने ती त्याच्या केबिनमध्ये गेली. मे आय कम इन सर? ती बोलली. येस प्लीज कम इन, तो बोलला. तशी ती आत आली. तो मात्र एक नजर पण वर करून पाहत नव्हता. स्पीकअप मिस सबनीस, तोच बोलला, कारण ती अजूनही त्याला पाहतच उभी होती. सर, आज मिस्टर शर्मा यांची मीटिंग. ती बोलतच होती की त्याने तिला हातानेच थांबवलं. मिस सबनीस, प्लीज मेल मी वॉट एव्हर यू वॉन्ट टू डिस्कस, ॲज आय डोंट हॅव टाईम. मिस सबनीस, तुम्हाला जे पण मला सांगायचे आहे ते तुम्ही मला मेल करा, कारण माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तो बोलला तशी ती मनातच चरफडली. सडू कुठला, ती मनातच बोलली आणि ओके सर बोलून बाहेर निघून गेली. समजतो कोण हा स्वतःला? समोर बघायचं पण नाही का? इतका कशात बिझी आहे? सगळी कामं तर मीच करून ठेवते, ती तिच्या डेस्कवर बसून चिडूनच बोलली. पण तो मात्र तिच्यासाठी काहीतरी लिहित होता, जे खूपच स्पेशल असणार होतं. जसजशी संध्याकाळ होत आली होती त्याची धडधड अजूनच वाढत होती. खूपच हुरहुर वाटत होती त्याला. कधी कोणत्याच मुलीला त्याने समोरून प्रपोज केला नव्हता. सगळ्या मुली त्याच्याच मागे फिरायच्या, पण हा मात्र पहिला अनुभव असणार होता त्याच्यासाठी. म्हणून तो जास्तच एक्सायटेड होता ह्या सगळ्यासाठी. पण भीती पण वाटत होती की तिचं उत्तर काय असेल. भले त्याला माहीत होतं की तिच्या मनात तोच आहे, पण हे तिने तिच्या तोंडाने कबूल करायला हवं होतं त्याला, म्हणून अस्वस्थ होता तो. मिस सबनीस, आपल्याला निघायला हवं, 5 वाजता मीटिंग आहे. त्याने इंटरकॉमवरून कॉल करून तिला रेडी राहायला सांगितलं. येस सर, ती पण बोलली आणि मग फ्रेश होऊन येऊन त्याच्या समोर उभी राहिली. सर, झालं आहे माझं, ती बोलली. चला मग, तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी आलोच, तो बोलला. तशी ती बाहेर त्याच्या गाडीत जाऊन बसली. थोड्याच वेळात तो आला, पण त्याने पाहिलं तर ती मागे बसली होती. तसा त्याने डोक्यावर हात मारला. मिस सबनीस, पुढे येऊन बसा, तो बोलला आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला. तशी ती गडबडली आणि पुढे येऊन बसली. आज ड्रायव्हर कुठे आहे, ती मनातच बोलली आणि इकडे तिकडे नजर फिरवू लागली. पण तिला ड्रायव्हर मात्र कुठेच दिसला नाही. मग मात्र ती चुपचाप बसून राहिली. जोपर्यंत गाडी त्यांच्या इच्छित डेस्टिनेशनकडे पोहोचत नाही तोपर्यंत गाडीत शांतता होती, कारण दोघेही एकमेकांशी चकार शब्द बोलत नव्हते. तो त्याच्या ड्रायव्हिंगवर लक्ष देत होता तर ती खिडकीतून बाहेर बघत होती. पण ती शांतता भंग करण्यासाठी त्याने म्युझिक प्लेअर ऑन केलं. तसं एक छान गाणं त्यावर प्ले झालं. दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, हाँ तुमसे प्यार है, कि तुमसे प्यार है. गाणं ऐकूनच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण आत्ताच्या ह्या सिच्युएशनला ते गाणं त्याला परफेक्ट सूट होत होतं. कारण आज त्याला पण तर तिच्याकडून तेच ऐकणं अपेक्षित होतं.
त्याने तिच्याकडे एकदा पाहिलं तर ती पण त्याच्याकडेच पाहत होती आणि आता दोघांचीही नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले. पण लगेचच घाबरून तिने गाडीचं स्टेअरिंग स्वतः कंट्रोल केलं. सर काय करताय, समोर बघा ना, ती बोलली, कारण आत्ताच समोर एका गाडीला धडकताना वाचली होती त्यांची गाडी. ओह आय एम सॉरी, तो अस्वस्थपणे केसांमधून हात फिरवत बोलला. आधी स्टुपिड, ॲक्सिडेंट झाला असता ना आता, कंट्रोल युअर सेल्फ, तो स्वतःलाच बोलला आणि मग गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं त्याने. तिची पण अवस्था काही वेगळी नव्हती. ती पण स्वतःला कोसत होती. युवी काय झालं तुला, जरा तरी भान असावं, बिंदास त्याच्या डोळ्यात बघत होती. काय वाटलं असेल त्याला, ती स्वतःलाच दरडावत होती. आता त्यांची गाडी एका 7 स्टार हॉटेलसमोर उभी राहिली. तसा तो गाडीतून उतरला आणि तिच्या बाजूने येऊन त्याने तिच्यासाठी दार उघडलं. ती मात्र बघतच राहिली त्याच्याकडे. लेट्स गो, तो बोलला. सर इथे मीटिंग आहे, ती ते भव्य हॉटेल खालून वरपर्यंत निरखून बघत बोलली. येस कम, तो हसून बोलला तशी ती त्याच्यासोबत आत गेली. त्याने आत जाऊन रिसेप्शनवर काहीतरी सांगितलं तशी ती रिसेप्शनिस्ट हसली आणि तिने त्याला चावी दिली. तो तिला थँक्यू बोलला आणि चावी घेऊन युविकाजवळ आला. मिस सबनीस, ही घ्या की, तुम्ही 5th फ्लोअर वर जा आणि आत बसा. मी आलोच, तो बोलला आणि दुसऱ्या बाजूला जाऊ लागला. पण सर तुम्ही कुठे चाललात, आपण सोबत जाऊया ना, ती बोलली. सोबत तर आयुष्यभर करायची आहे चष्मीस, फक्त हे 5 फ्लोअर तेवढे पार कर, नंतर आयुष्यभर मी तुझ्यासोबतच असणार आहे, डोंट वरी, तो मनातच बोलला. सर काय झालं, मी थांबते इथे, मग सोबत जाऊ वर, ती बोलली. तसा त्याने डोक्याला हात मारला. आता ही इथेच थांबली तर हिला सरप्राईज कसं मिळणार, तो मनातच बोलला. मिस सबनीस प्लीज तुम्ही जा वर, मी आलोच थोड्या वेळात, तो आता थोडं रफली बोलला. तसा तिचा चेहरा पडला. पण मग पाय आपटतच ती तिथून वर निघून गेली. तो मात्र तिच्याकडे पाहून हसला. सॉरी स्वीटी, त्याने मनातच तिची माफी मागितली. युविका आता वर पोचली होती. तिने चावीवर नंबर पाहिला आणि त्या रूमच्या दिशेने ती गेली. तिने त्या रूमचं दार उघडलं आणि आत गेली ती. पण आत पूर्ण अंधार होता. तिने तिच्या मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि स्विच शोधू लागली. तिला स्विच सापडले, पण बटन ऑन करून पण लाईट्स लागत नव्हते. तिला काही कळेना, इतकं मोठं 7 स्टार हॉटेल आणि त्यात लाईट्स नाहीत, स्ट्रेंज. पण ती अजून पुढे काही विचार करणार त्याआधीच मधला एक स्पॉटलाईट लागला. तर त्या लाईट्सच्या उजेडात तिला खूप सारे रेड कलरचे हार्ट शेपचे बलून्स एका ठिकाणी पडलेले दिसले. त्याच्या मधोमध एक केक ठेवला होता, लव शेपमधला. ते सगळं बघून तिला वाटलं की कदाचित आपण चुकून दुसऱ्याच रूममध्ये आलो आहोत की काय, कारण इथे कोणाचं तरी बर्थडे सेलिब्रेशन असावं असं वाटत होतं तिला. म्हणून आता ती तिथून जाण्यासाठी निघाली. पण ती आता जाणार तोच तिच्या कानावर आवाज पडला. चष्मीस थांब. तिने मागे वळून पाहिलं तर समोर अंधार होता. पण लगेच तिथे एक स्पॉटलाईट पडला. त्या लाईटमध्ये आदित्य हसत उभा असलेला तिला दिसला आणि आता तो एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ चालत येत होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.